सनातनची परिभाषा आपण समजून घेतोय आणि त्याबरोबर मी तुम्हाला एक गोष्टही सांगतोय एका आजीची, जी सनातनच्या मार्गावर चालली, सनातनप्रमाणे वागली, सनातन संस्कृती तिने स्वीकारली 100%. त्यामुळे तिच्या आयुष्यात झालेले आमूलाग्र बदल मित्रांनो तेही आज आपण समजून घेणार आहोत. काही तकनिकी कारण होते, तांत्रिक कारणं होती, त्यामुळे मी व्हिडिओ 2 दिवस बनवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. मित्रांनो, मी तुमचं मनोरंजन करतोय गोष्ट सांगून आणि त्याबरोबर मी तुम्हाला तुमचं प्रबोधनही करतोय. पण एकंदरीत जर यूट्यूबवर मी बघितलेत आणि त्यांचे व्ह्यू बघितलेत किंवा त्यांचे सबस्क्रायबर बघितलेत, त्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आताची जी पिढी आहे किंवा आताची जी लोकं आहेत, बघणारे व्ह्यूअर आहेत, व्हिडिओ पाहणारी जी लोकं आहेत, ते मनोरंजनाकडे जास्त वळतात. त्यांना प्रबोधन ह्या गोष्टीशी काही लेणं देणं नसते. मित्रांनो, ह्या गोष्टीकडे प्रबोधन म्हणून बघू नका, तर सनातन समजून घेण्यासाठी बघा. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर. मित्रांनो, आपण चर्चा करतोय सनातनवरती, सनातन समजून घेतोय आणि सनातन आपल्या लक्षात आलंच असेल. सनातन म्हणजे काय, तर विज्ञान. सनातनची परिभाषा आपण समजून घेतोय आणि त्याबरोबर मी तुम्हाला एक गोष्टही सांगतोय एका आजीची, जी सनातनच्या मार्गावर चालली, सनातनप्रमाणे वागली, सनातन संस्कृती तिने स्वीकारली 100%. त्यामुळे तिच्या आयुष्यात झालेले आमूलाग्र बदल मित्रांनो तेही आज आपण समजून घेणार आहोत. काही तकनिकी कारण होते, तांत्रिक कारणं होती, त्यामुळे मी व्हिडिओ 2 दिवस बनवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. मित्रांनो, आपण विचार करतोय, चर्चा करतोय कशावरती, तर सनातनवरती. सनातन संस्कृती परिभाषा समजून घेतोय. त्याची परिभाषा काय आहे, तर फक्त आणि फक्त विज्ञान. त्याचा बेस काय आहे, त्याचा पाया काय आहे, तर विज्ञान. मित्रांनो, आपण सरळ गोष्टीकडेच वळूया, कारण गोष्ट सांगतानाच किंवा त्याच्या अगोदर मी थोडी माहिती देतो तुम्हाला सनातनबद्दल. मित्रांनो, आपण ज्या काय सोपस्कर करतो, म्हणजे भजन पूजन करतो, ते सगळे सोपस्कर किंवा आपण ज्या सण साजरे करतो, हे सगळे जे आपण गोष्टी करतो, ह्याच्या मागेच फक्त आणि फक्त विज्ञान आहे. प्रत्येक गोष्ट आपण जी आभूषणं वापरतो, म्हणजे स्त्रिया कर्णभूषणं वापरतात, नथ घालतात, ह्याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे मित्रांनो, आणि अगाध विज्ञान आहे. ज्या स्त्रिया पायामध्ये, म्हणजे विवाहित स्त्रिया आपल्या अंगठ्याच्या बाजूच्या एका बोटामध्ये ते जोडवं घालतात, त्याच्यामागे सुद्धा विज्ञान आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी केली जाते सनातनमध्ये, त्याच्यामागे एक विज्ञान आहे. जो टिळा लावला जातो तोही वैज्ञानिक स्वरूपाचा आहे. मग चंदनाचा टिळ्याचा जो फायदा आहे किंवा कुंकू लावणं त्याचा फायदा आहे. प्रत्येक पदार्थ जो आपण वापरतो टिळा म्हणून, प्रत्येक घटक जो वापरतो टिळ्यासाठी, त्याचा वेगळे परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामागे विज्ञान आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक गोष्ट, अगदी शेंडी ठेवणे, शेंडी जी असते, आपण फक्त भटब्राह्मणाला शेंडी बघतो, तसं नाही मित्रांनो. सनातनमध्ये शेंडी ठेवणं ह्याच्या मागचं म्हणजे अँटिनासारखा वापर केला जातो याचा. आता ह्याच्यावरती आपण सखोलमध्ये एक व्हिडिओ बनवू, पण ह्याच्या मागे काय आहे, ह्या सर्व गोष्टीच्या मागे काय आहे, विज्ञान आहे. ह्या सर्व गोष्टीच्या मागे विज्ञान आहे आणि ते विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी तुमचं मनोरंजन करतोय गोष्ट सांगून आणि त्याबरोबर मी तुम्हाला तुमचं प्रबोधनही करतोय. पण एकंदरीत जर यूट्यूबवर मी बघितलेत आणि त्यांचे व्ह्यू बघितलेत किंवा त्यांचे सबस्क्रायबर बघितलेत, त्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की आताची जी पिढी आहे किंवा आताची जी लोकं आहेत, बघणारे व्ह्यूअर आहेत, व्हिडिओ पाहणारी जी लोकं आहेत, ते मनोरंजनाकडे जास्त वळतात.
त्यांना प्रबोधन ह्या गोष्टीशी काही लेणं देणं नसते. मित्रांनो, ह्या गोष्टीकडे प्रबोधन म्हणून बघू नका, तर सनातन समजून घेण्यासाठी बघा. एकतर तुम्हाला सनातन समजून घ्यायचं असेल तर 4 वेद हे तुम्हाला वाचावे लागतील, त्याचं मनन चिंतन करावं लागेल. 4 वेद, 18 पुराणं, 6 शास्त्र, उपनिषद किंवा गीता रहस्य, असे जे धर्मग्रंथ आहेत ते तुम्हाला वाचावं लागतील, त्याचं मनन चिंतन करावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. तरच तुम्हाला कळेल सनातन म्हणजे काय आहे, सनातनची परिभाषा काय आहे. पण आता हे सर्वांना साध्य होत नाही आहे, सर्वांची ती इच्छासुद्धा नाही आहे. मित्रांनो बघा, मुसलमान बघा, मुसलमान भले त्यांना कळलं नसेल कुराणात तरी ते कुराण वाचतात. आपले ख्रिश्चन बघा, त्यांना जरी ते बायबलमधलं त्याचं रहस्य कळलं नसेल तरीसुद्धा ते बायबल वाचतात. पण हिंदू, स्वतःला हिंदू समजून घेणारा, त्यांनी कधीही गीता रहस्य वाचलं नसेल. म्हणजे 100 5 ते 10% एवढ्याच लोकांनी ते गीता रहस्य वाचलं असेल. किंवा हे 4 वेद, उपनिषद, 18 पुराणं, 6 शास्त्र वगैरे वगैरे जे काही ग्रंथ आहेत हे कोणी वाचले नसते. म्हणजे आपण आपल्या संस्कृतीला समजून घेतलेलं नाही, हे एक दुर्दैव आहे. असो मित्रांनो, आपण आपल्या विषयाकडे वळूया. तर कृपा करून माझे व्हिडिओ बघा, मनन करा, चिंतन करा आणि त्याच्यावरती कमेंट्ससुद्धा टाका, आपले विचारसुद्धा मांडा. मी जर कमी पडत असेल किंवा चुकत असेल तर त्याच्यावर आपण आपलं वक्तव्यसुद्धा करू शकता. फक्त आपली भाषा ही स्वच्छ असावी, चांगली असावी, शिव्यागाळ करू नका. आणि करायचं असेल तर तुमची लायकी, तुमची कुवत समजून येईल. शिव्यागाळ केले तर बरेच जण येऊन शिव्यागाळ करतात, असो, ते त्यांची लायकी आहे, त्यांची कुवतच ती आहे. मला त्याच्यावर जायचं नाही आहे आणि त्यांनाही दोष द्यायचा नाही, कारण त्यांच्यावर झालेले संस्कार हे तसेच आहेत, शिव्यागाळ करणारे. असो मित्रांनो, आपण विषयाकडे वळूया. मी त्या आजीबरोबर संवाद साधले, आमच्या गप्पा रंगल्या होत्या. त्या गप्पा रंगल्यामध्ये मी तिला काही, म्हणजे गेल्या व्हिडिओ, याच्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी तिला काय काय सांगितलं आहे. मित्रांनो, म्हणजे काय सांगितलं तिला, ती माळ जपत होती, 3 वेळा त्या माळा जपत होती. ते माळा कशा जपायच्या, भजन कसं करायचं, टाळ्या कशा वाजवायच्या, हे सर्व तिला मी सांगितलं होतं. आणखीन तिला मी काही जेवणाचं, म्हणजे काय म्हणतात, आहार विहार तुझा कसा असावा. तर आहारामध्ये तिला मी सांगितलं की तू सकाळी 9 ते 10च्या आसपास जेवण जेवायचं आणि संध्याकाळी 5 ते 6च्या आसपास. आणि हे जे मी सांगतोय हा निसर्गाचा नियम आहे, हा माझा नियम नाही आहे किंवा एखाद्या डॉक्टरचा नियम नाही आहे, पण निसर्गाने आपल्याला जन्माला घातलं आहे. ही पृथ्वी आपली माता आहे, ही पृथ्वी ही आदी माता आहे. तर या आदी मातेने घातलेले नियम आहेत आणि हे पशुपक्षी ते पाळतात, त्यामुळे त्यांना कुठे डॉक्टरकडे जावं लागत नाही. पण मनुष्य प्राण्याला डॉक्टरकडे जावं लागते. त्याला कारणच आहे की त्यांनी निसर्गाचे नियम सोडले. हा निसर्गाचा नियम आहे. नाश्ता करणं ही भारताची संस्कृती नाही आहे. सरळ जेवणं आणि भूक लागली तर जेवणं, तहान लागली तर पाणी पिणं, एवढंच फक्त कर. सकाळी जेवढं जेवण जेवशील त्याचं अर्ध जेवण संध्याकाळी जेव. आणि जेवणामधून जे आयोडीन मीठ आहे ते काढून टाक, साखर काढून टाक म्हणजे घरात राहिली चालेल. कोणाला गुळाचा चहा आवडत नसेल तर त्याला साखरेचा चहा बनवून दे, पण गुळाचा चहा, गुळ वापरून केलेले पदार्थच आपण ग्रहण केले पाहिजे, आपण खाल्ले पाहिजे. अशा मी तिला टिप दिल्या, अशी तिला मी माहिती दिली. मित्रांनो, लक्षात घ्या, दुसरं रिफाईन तेल हे न वापरता आता कुडाळमध्ये, ती कुडाळच्या बाजारात यायची, त्यामुळे कुडाळमध्ये एक घाणासुद्धा आहे. त्या घाण्यामधून आपल्याला घाण्याचं तेल, म्हणजे रिफाईन न केलेलं तेल, कच्चं तेल आपल्याला मिळते. ते तेल जेवणात वापर. ही आपली संस्कृती आहे.
हे आपले संस्कार आहेत आणि ते विसरलो आपण, म्हणून हे रोग निर्माण झालेले आहेत. तिने आपल्या अगदी रोगांचा पाडा माझ्याकडे वाचून दाखवला होता. मला डायबिटीस आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मला वात आहे, मला अमुक आहे, मला तमुक आहे. मला सर्वांवरती एकच उपाय आहे, तो म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवणं. कोरोनामध्ये काय सांगत होते डॉक्टर किंवा इतर जे लोक होते जे त्या कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी काय सांगत होते, तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवा, इम्युनिटी वाढवा. ह्या शब्द तरी ऐकलंस तू? हां, ऐकलंय. ह्या शब्द मी ऐकलंय. इम्युनिटी असं काय, इनिमिटी असं काहीतरी म्हणत होते. आताच इम्युनिटी, रोगप्रतिकारशक्ती. आणि ही प्रत्येक माणसामध्ये असते, प्रत्येक प्राण्यामध्ये असते. म्हणून प्राण्यांना कुठल्याही डॉक्टरकडे जावं लागत नाही, कारण त्यांच्यामुळे ती रोगप्रतिकारशक्ती असते, त्याच्यामधूनच तो बरा होत असतो. तसं मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा आहे. मी तिला ह्या गोष्टी समजावून सांगितल्या. मग प्राणायाम, कपालभाती, उडियन हे योगाचे प्रकार आहेत. आसन तुला जमणार नाहीत, त्या तुझे आता सगळे सांधे आखडलेले आहेत, पण हळूहळू आसन करण्याचे सुद्धा प्रयत्न कर. शक्यतो वज्रासनमध्ये बस. तिला वज्रासन मी दाखवला. हळूहळू जसं जमेल तसं वज्रासनमध्ये बसत जा, म्हणजे पाचन संस्था तुझी सुधरेल. असं सांगून मी तिला म्हणत, तेवढ्यातच तो रिक्षावाला आला. मी त्या रिक्षामध्ये तिला उचलून बसवलं आम्ही दोघांनी मिळून, कारण तिला असं उठून उभं राहता येत नव्हतं. बसून ती चालत होती, घरात बसून ती चालत होती. तिचे सांधे पकडले होते, आखडले होते. मी तिला रिक्षात आम्ही बसवलं आणि तिला मी सांगितलं, एक आठवड्या 15 दिवसानंतर मी येऊन तुला तेल देऊन जाईन. मी तुला तेल बनवून आणून देईन, ते तेलसुद्धा वापर. आणि काही औषधं तुला मी सांगेन आयुर्वेदिक, बघ त्या. पण आता मी सांगितल्याप्रमाणे तू ह्या सर्व गोष्टी करायच्या. सकाळी उठलीस की पहिल्यांदा रात्री, आता हा पावसाळा सुरू आहे, त्या पावसाळ्यात 4 मेथीचे दाणे, म्हणजे एक छोटा चमचा मेथीचे दाणे पाण्यात फुगत घाल आणि सकाळी ते चावून ते पाणी पिऊन टाक अनुष्यापोटी. आणि मग तुझी पूजापाठ वगैरे जे काय तुझी कामं आहेत ती पूर्ण पुढे करते. मित्रांनो, असं सांगून तिचा मी निरोप घेतला आणि तिने मला सांगितलं की 100% मी करतलंय. मित्रांनो, तिची इच्छाशक्ती होती. तिने अगदी ठाम ठरवलं. ती म्हणाली, त्या दरम्यान ती मला एक वाक्यसुद्धा बोलली होती, एकतर माका देवाक सांग, माका उठव या जन्मातून, कंटाळलो माका आता, वीट येलो या जीवनाचो. तेव्हा तिला सांगितलं, तू सांगान जर देव उठव कसा तर केव्हाच उठवला असं ना, किती वेळा तू सांगलंच असशील. तुझी वेळ येली की तो उठवतलो, पण तवसर तुका जगू खया. मग काय करू खया, तर ह्या सगळ्या गोष्टी करू खये. याच गोष्ट लक्षात ठेव, तिका सांगले आजी, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आवश्यक पण मी सांगावं आहे की आपण हातापायनी जायचं ह्या घरात जगातून. कोणावरती तरी विसंबून राहावान, कोणतरी माका मग बघतलो जाग्यावर पडलंय, त्या अंथरुणात लोळतंय, हगणामुतनं थयच होता, आणि मग थोडे दिवस तो करतलो आणि मग गाळी देतलो मनातल्या मनात. हे नको. असा हातापायान जा या जगातून, असं मी प्रत्येकाक सांगतोय. तर तू काही सांगतोय नाही, हा बरोबर असा, माका कोणाचा हात बोट लागलेला आवडणार नाही आणि मी ह्या करतलोयच, हे त्यांनी स्वीकारलं होतं. मित्रांनो, आठवडा झाला ती गेल्यानंतर आणि मला तिचा फोन आला की झिला, माका थोडा बरा वाटता, तू सांगलंस तसा मी करतोय. थोडा आठवड्यातच एवढा लवकर? मग मी सांगलंय, तू सांगलंस तसाच मी सुरू केलंय. सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, चपाती कमी केलंय, भाकऱ्या थापतोय नाचणीची, ज्वारीचे भाकऱ्या थापून खातोय. या सगळं आता सुरू केलंय मी तू सांगल्याप्रमाणे. आणि सकाळी मेथीचे दाणे चावून खातोय. आता तू म्हटलं दात तुझे बरे असत म्हणा, बरे असत त्या दातान चावून खाऊ पळ्या. माका तू भेटा घे, माका तुका बघिनसा झाला, तू विठ्ठलासारखं माझ्यासमोर येईलस. माका विठ्ठलच भेटलो, तुका मला बघिनसा वाटता. मी बोललो, आजी आणखीन एक 10-15 दिवस थांब, म्हणजे मी येतोय, तुका भेटतंय. मग खय भेटूया.
अमुक तारखेक येतंय. मी तिला तारीख दिली, ह्या तारखेक मी तुका भेटाक येतंय, इतक्या वाजता येतंय थोडे. तिने सांगितलं मला की तू माका तू हय ये, त्या दुकानाजवळ ये, त्या दुकानाजवळ ये, मग पुढे कसा जेवता मी सांगते तुका, असा तिने मला सांगितलं. आणि 10-15 दिवसानंतर ठरलेल्या तारखेला मी तिच्याकडे निघालो. त्या दुकानाजवळ आलो तर ती आजी त्या दुकानात येऊन बसली होती. बघा, म्हणजे ते पहिला आठवडा आणि ते 10-15 दिवस, 15-1 दिवस, म्हणजे एक 20-22 दिवस गेले असतील. त्या 20-22 दिवसात ती म्हातारी वाकत वाकत वनव्यानी, म्हणजे ती उठली, लक्षात घ्या, जी उठत नव्हती, जी बसून सर्व करत होती, तिला उठवावं लागत होतं, ही आजी दांडा घेऊन टेकत टेकत अगदी 100 मीटरवरती, जास्त लांब नाही दुकान ते, त्या दुकानावर आली होती. दुकानावरती का आली होती तर मला काहीतरी करून घालायचं तिला. मग ती म्हणाली, मी फाव घेत, तुका काय खातलस, तू शिरो खातलस की फाव खातलस? मी बोललो फाव म्हणजे पोहे. बोला फाव काय तुका वाटत ता, तू काय बनयशीत ता, तुका झेपात ता? नाही, मी तुका गुळ पोहे करून घालतोय. गुळ पोहे खोबरा बिरबा टाकून, बघ कसा गोड गोड पण झाला आणि त्या ह्या पण झाला. बोला चला. मग तिने ते गावठी पोहे घेतले आणि माझा एक हात पकडला, तिची पिशवी माझ्या हातात पकडली, एका हातात काठी, आणि आम्ही तिच्या घरी पोचलो. मित्रांनो बघा, इच्छाशक्ती ही काय आहे, इच्छाशक्ती. आणि तिने ठरवलं ठाम, ते मला करायचं आहे. मी तिला विचारलं, काय काय तुका सांगलंय मी, काय काय करूचा होता तुका, सगळ्या लक्षात असा की नाही? हां, सगळ्या लक्षात, काही विसरूक नाही, सगळ्या डोक्यात ठेवलंय मी, म्हणजे स्मरणशक्ती. लक्षात घ्या, तिची स्मरणशक्ती रानगी होती. आणि मित्रांनो, आपण विसरतो म्हणतो ना, त्याला कारण आपण चालना देत नाही आपल्या मेंदूला, हे कारण आहे. पण तिने ह्या गोष्टी, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या. सकाळी उठतोय मी आणि तू सांगल्याप्रमाणे ते मेथीचे दाणे खातोय. मग हे आंघोळ पांघोळ झाल्यानंतर देवाक बत्ती, म्हणजे झाडू पाडू सर्व झाल्यानंतर मी आंघोळ पांघोळ करून देवाची पूजा करतोय आणि विठ्ठलाचा ह्या करतोय भजन. तू सांगल्याचप्रमाणे टाळे वाजवतोय 5 मिनिटं, तर जास्त वाजवले तरी चालतील. म्हणजे चलत ना, तुका आनंद वाटत असेल तर 10-15 मिनिटं, अर्धा तास वाजव, काय वाईट नाही. पण तुका झेपत तेवढा कर, तुका झेपत तेवढा कर. मग ती मला म्हणाली की झिला, मी आधी नंतर गप्पा मारूया, मी आधी तुका फाव बनवून देतोय आणि मग तू फाव खाता खाता आपण गप्पा मारूया, गजाले मारूया. एका गप्पाला मालवणीमध्ये गजाले, मग आपण गजाल्याक बसूया. आणि मग तिने ते पोहे बनवून आणले आणि कोरी चहा. मी तिला सांगितलेलं, कोरी चहा जर प्यायची असेल तर कोरी पी, त्याच्यात दूध टाकू नको, दूध टाकलं की त्याचं विष होते. आणि ते पण तिने सुरू केलं होतं. आणि मित्रांनो, मग ती सांगायला लागली की मी आता या सकाळीच आता जे रांधलंय मी दुपारच्या वेळेला गेलो होतो, म्हणजे 2-3च्या आसपास. सकाळी जेवले, आता संध्याकाळी भाजी आणि भाकरी खातलंय, 1.5 भाकरी खातंय, 1.5 ते 2 भाकरी खाते संध्याकाळची. सकाळची भात आणि भाकरी खातंय आणि भाजी खातंय, आणि संध्याकाळी हां चलात ना, बस झाला. परत रात्री भूक लागता काय तुका? नाही. मग आता वज्रासनमध्ये तू सांगलंस ना, आता असा पाय उलटे करून बसूचा, त्याका काय म्हणतात? मला वज्रासन म्हणतात. तर आता माका जमाक लागला, हळूहळू पाय दुखतच जराशे, पण जमाक लागला. मित्रांनो, ह्या काय माका कठीण नाही. ह्या 2 वर्षात माझा ह्या सगळा झाला, 2 वर्षातच. कारण 2 वर्षापूर्वीच माझे हे गेले ना, माझं हो गेलो, आणि त्याच्यानंतर मी जागेवर पडलोय. ही पोरा येतात कधी नाही येतात, ह्या सर्व विवेचनेमुळे मी जागेवर पडलोय आणि ह्या सगळा माझा गोळव झालो. म्हणजे ती ह्यापूर्वी शेतीभाती करत होती, सर्व करत होती, अगदी व्यवस्थित होती, दोघं नवरा बायको. पण नवरा गेल्यानंतर तिच्यावरती एकटीवरती आल्यानंतर हळूहळू ते घर तिला खायला येत होतं आणि त्यामुळे ही जी ती परिस्थिती झाली होती. म्हणजे सायकोलॉजी. मित्रांनो लक्षात घ्या, तिला मी एक सांगितलं होतं की सर्वांचा विचार सोड,
सर्वांचा विचार सोडून दे. जे काय तुझे असत नातं गोतं मुलं असत, चेडवा असत, आणखीन कोण असत, सुना असत, नातवा असत, हे सगळे तुझे कोण असत, व्यवहारात तुझ्या आयुष्यात येलेली माणसं असत. त्यांचे व्यवहार संपलेत की ते तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तुझं घो सुद्धा व्यवहार संपलो, निघून गेलो. माणूस एकटं येतलो, एकटं जातलो. आपलं कोण सोबती असा तर पांडुरंग असा. आपल्या सोबती कोण असा तर तो महादेव असा. तू ज्याका भस्त असतो त्याकाच तू जवळ ठेव, त्याच्याबरोबर गप्पा मार, त्याच्याबरोबर रम. ही गोष्ट मी तिला सांगितली होती. यानुसारच म्हणजे तिची सायकोलॉजी, मानसिकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली सायकोलॉजी, आपली मानसिकता सकारात्मक हवी. मी बरा होणार, मला काही झालेलं नाही आहे, हे पहिलं डोक्यात ठेवणं. आणि त्याचनुसार ती चालायला सुरुवात केली. म्हणून ते 20 ते 22 दिवसात ती वाकून म्हणजे उठून उभी राहिली. तिचं दुखतेच सांधे चालताना वगैरे. मी तिला बोललो सुरुवातीला दुखणार, सवय नाही तुला आहे. हळूहळू त्याच्यामध्ये बदल घडतील. मग मी तिला ते तेल बनवून आणून दिलेलं, ते तेल दिलं आणि तिला सांगितलं की काही काळजी करू नकोस, मी सांगितल्याप्रमाणे फक्त उपचार चालू कर, बघ काही व्हायचं नाही. आणि हळूहळू ती औषधं जी घेतस तू डॉक्टरची, ती हळूहळू औषधं तुका बरा वाटू लागला की बंद करून टाक. मित्रांनो लक्षात घ्या. आणि तिच्या घरात तिला सांगितलं की तुका घरात फिरात काय प्रॉब्लेम नाही असा, कारण शेणाचे सारवलेले घर असतात आणि अतिउत्तम पायाक शरीराक शेणाच्या जमिनीवरती फिरणं. तू भाजी लायतस ह्या करतस त्या करतस सगळं चालू ठेव. आणखीन तिला मग नंतर एक गोष्ट सांगितली की याच्या पुढे आता काय करू खाया तू, आता नागपंचमी येतेली, आता सणवार सुरू होतले. प्रत्येक सणात तो साजरे कर, कंटाळू करू नकोस. करायचो म्हणून करू नकोस, शास्त्र म्हणून तू म्हणतं हां मी शास्त्र म्हणून करतोय. शास्त्र याचा अर्थ काय? शास्त्र याचा अर्थ विज्ञान, सायन्स. याका काय म्हणतात? शास्त्राचा अर्थ असा विज्ञान, सायन्स. पण आम्ही शास्त्र म्हणजे तुका काय वाटलं शास्त्र म्हणजे? ती म्हणाली पूर्वजांनी सांगितलं ना म्हणून त्या शास्त्र करू खोया. तसा नाही त्या करू खोया. आपण जे सण साजरे करतो त्याच्या मागे सुद्धा काय असा विज्ञान असा. आता गणपती येतो, आता ती नागपंचमी येतेली, त्यावेळी जे काय आपण करतो सोपस्कर करतो, सगळ्या तो सण साजरा करतो, त्याच्या मागे काय असा शास्त्र असा, विज्ञान असा. नागपंचमी कित्याक करू खंय तर नागाक त्या साप हो शेतकऱ्याचा मित्र असा, त्याचा संवर्धन होऊ घ्या, त्याचं संरक्षण होऊ होया म्हणून आपण त्याची पूजा करतो. या लक्षात ठेव. म्हणजे आपण काय करतो, हे जे सण साजरे करतो त्याच्या मागे विज्ञान असा, भौगोलिक कारणं असत आणि सृष्टी असा. त्या सापाक आपण काय करतो, साप त्याका मारू खाय नाही, तो आपलो मित्र असा. म्हणजे शेताक लागलेले उंदीर, शेताक लागलेली घूस तो मारून खाता, म्हणजे शेतकऱ्याचा मित्र असा. आता गणपती येतले, गणपती काय करतलस तू? दुर्वा वाहतस काय? हां दुर्वा वाहत आहे मी. किती वाहतस? 21 दुर्वा वाहत आहे. मग 21 दुर्वा गणपतीक वाहताना काय करू काय तुका? ते 21 दुर्वा तू चावून खा रोज महिनोभर. गणपतीक विसर्जन केल्यानंतर सुद्धा, गणपती किती दिवस असता तर 5 दिवस असता. मग तो रोंबाट असता घरात सर्वांचो, तो रोंबाट सगळं झालो आवरलो की आपापल्या घरी जातात, म्हणजे आपापल्या वाटेक लागतात सगळे. मग मी एकलाच. मग तू एकलाच असलंस तरी गणपती, तुझ्या देवाऱ्यात गणपती असा की नाही, फोटो असा की मूर्ती असा? मग तिने मला दाखवला देवारा, त्याच्यात एक फोटो होता. तुझ्या गणपतीच्या तसबिरीखाली दुर्वा ठेव 21 आणि तू सुद्धा दुर्वा खा, असो महिनोभर खा, बघ तुका फरक वाटतलो. आणि ह्या गोष्टी कर. कारण हे गणपतीक दुर्वा कित्याक वाहतात तर पोटशूळ उठला होता गणपती. म्हणजे गणपती लय खाल्यान आणि त्याच्या पोटात आग झालो, आग डोम झाली, अशी ती कथा असा, गोष्ट असा, अशी ती एक गोष्ट असा, पौराणिक गोष्ट. आग डोम म्हणजे काय तर पोटात पोटशूळ उठला होता. त्याला पोटशूळ शमवण्यासाठी हे दुर्वा त्याने प्राशन केले होते, खाल्ले होते, ग्रहण केले होते. ते फक्त चरणावरती किंवा मस्तकावर ठेवण्यासाठी नव्हे, ते ग्रहण करण्यासाठी आहे.
आणि जे काही आपण त्या ह्याला माचीला बांधतो, जे काही वस्तू बांधतो आपण, त्या सगळ्या गोष्टी आयुर्वेदिक आहे. आणि त्याचंही रहस्य मी तिला सांगितलं. त्याच्यामागे काय आयुर्वेद आहे, ते का वापरावे, ते का वापरावे, त्याच्यामागे काय कारण आहे, हे तिला मी समजावून सांगितलं. मित्रांनो, लक्षात घ्या, हे ज्या सर्व गोष्टी आपण करतो त्याच्यामागे काय आहे, विज्ञान आहे. त्याच्यामागे फक्त विज्ञान आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तू कर, त्याच्यावरती हे लक्षात ठेव. आणि लक्षात नाही इला तुझ्या, विसरलंस तर मला फोन कर. एक तुका झिलाक सांग, पिल्यानंतर एक फोन, तो साधो फोन घेऊन दे म्हणा. काय करूचो ना, तर बटन दाबूचा असा आणि तो चार्जिंगला लावचा असा. जाताना मी एक साधा माझ्याकडे एक फोन होता, तो घेऊन गेलो होतो. तिला दाखवला तो फोन कसा वापरायचा. तुला चला म्हणजे मग त्या दुकानदाराच्या जीवावरती नको माका राहावा. कोणतरी फोन करीत माका, नाहीतर तो दुकानदाराक येऊक लागता मध्ये मध्ये. म्हणजे तो आपलं मी सांगले असं आहे, संध्याकाळचो नाहीतर दुपारचो माका फोन करा म्हणा. म्हणजे काय, तो आपल्या घरी जाता त्यावेळी आढून देता, तो माझ्या बाजूकच राहता. दुकान थंय असा पण रावा बाजूक असा माझ्या. त्याच्यानंतर तिला सांगितलं हे सर्व, आता दिवाळी येतली त्याच्यानंतर, तर दिवाळीत तू सण साजरा करतस की नाही, काय काय करी होतंस पूर्वी. लाडू करी होते, करंजा करी होते, चकल्या करी होते, मग आता करतस की नाही. नाही करणं, कोणासाठी करू खया, बोलू तुझ्यासाठी कर, तुझ्यासाठी कर. तुका महिनोभर खाऊक गावतीत असे बनवून ठेव, शेजारा पाजाऱ्याक बरोबर घे आणि कर. या करूक कित्याक होया, तर आपल्या शरीरासाठी करू खया, आपल्या आहारासाठी करू खया. कारण थंडी चालू होता, थंडीमध्ये तेलाची गरज असता, म्हणजे तेलकट पदार्थ खाऊ खय. आणि गरम पदार्थ म्हणजे आपण त्याच्यात तीळ टाकतो, गूळ वापरतो, आणखीन काय काय वापरतो. हे कित्याक वापरतो, तर आपणास उष्णता हवी असते थंडीमध्ये, त्याच्यासाठी हे आपण करतो. आत्ताची काय लोक काय करतात, जाऊन दुकानातून घेऊन येतात आणि सोपस्कर करतात. सोपस्कर करायचा म्हणून तुझ्या मते शास्त्र, तुझ्या मते शास्त्र दुकानातून आणायचे आणि एक दिवस दिवाळी साजरी करायची, एक दिवस तो सण साजरा करायचा आणि सोडून द्यायचा. ह्याका काही अर्थ नाही असा. तुळशीपर्यंत, तुळशीच्या विवाहापर्यंत दिवाळी करू खय, ते पदार्थ खाऊ खय, जमात तेव्हा यथाशक्ती यथाविधी त्या करू खया. मग त्याच्यात तूप वगैरे, जसा साजूक तूप वापरू खया, जेवढा यथाशक्ती आपली कुवत असा, क्षमता असा, तसा आपण त्या सण साजरा करू खय. कारण आपला शरीर स्वस्थ राहावा खया, निरोगी राहावा खया, त्यासाठी हे सण असत. हे सण म्हणजे काय, मजा करूक नाही असत, त्याच्या मागे विज्ञान असा. आणि मी ते तिला विज्ञान सगळं समजावून सांगितलं. मित्रांनो, लक्षात घ्या, तिला सांगितलं की आता एवढं लक्षात ठेव, त्याच्यानंतर मी तुका पुढचा सांगतोय, पुढे आणखीन काय करू खय. आता मग हे तुका भेटतंय मी. आता पुढे येतली तुझ्या महादेवाची महाशिवरात्री येतली, थंय आपण भेटूया मग मंदिरात, असा मी सांगून तिचा निरोप घेतला. मित्रांनो, त्याच्यानंतर तिने एका महिन्यानंतर मला फोन केला, म्हणजे अगदी गणपतीच्या अगोदर, की आता माका आणखीन बरा वाटता. मी ती औषधा बंद केली डॉक्टरची, आता मी डॉक्टरकडे जाणंही पण नाही, काय गरजच नाही ना, बरा वाटला माका आता. म्हटलं तरी सांभाळ, आणखीन बरा वाटला म्हणून धावा नको, फिरा नको, उडके मारू नकोस. नाही, माका फुगडी घालूची लय हे असा, मी घालतलंय, पण ह्या वर्षी माका जमात असा वाटणार नाही, पण माका वाटतं पुढच्या वर्षी मी फुगडी घालतलंय. आणि माझ्या नातवांका पण मी शिकायतलंय फुगडी, गणपती, असा तिचा एक इच्छाशक्ती. आणि जिला माका अगदी तू विठ्ठलासारखं भेटलंस, पांडुरंगासारखं भेटलंस, त्या महादेवासारखं भेटलंस. मी बोललो ह्या तुका सांगलेला असा, तर आता तुझ्या गावात तुझे कोण म्हातारी कोतारी कोण असतील, म्हातारा असतात, म्हातारी असतात, तरणे असतात, ताटके असतात, कोणी असतात, यांका ह्या सगळा सांगू खया. बघ तुका जमला तर आपका सांग, नाहीतर मी येईन कधीतरी, काय एखादो प्रोग्राम असत तेवढी सांगेन. मित्रांनो, आज सुरुवातीला ती टाळी वाजवायची, त्यामुळे गावातले लोक म्हणायला लागले, काय म्हातारीला वेळ लागले की काय, काय टाळी मोठ्या मोठ्याने वाजवता आणि काय मोठ्या मोठ्याने गजर करता.
तुका सांगितलं होतं तू लाज ठेवू नकोस, कोण काय बोलतात त्याच्याकडे बघू नकोस, ह्या कर, तुझ्या तब्येतीसाठी कर, तुझ्या प्रकृतीसाठी कर. आणि तिने त्या गोष्टी करायला सुरुवात केल्या होत्या. नंतर तिचा फोन आला मला, कधी महाशिवरात्रीच्या आसपास, म्हणजे सुरुवातीला. जिला काय असंच मुंबई कसंच की कुडाळ कसंच, म्हणजे सिंधुदुर्गमध्ये. कुडाळ म्हणजे तालुका हा सिंधुदुर्गमधला तालुका आहे, म्हणजे कुडाळ कसं आहे. मग तू म्हटलंस मी तुका त्या शंकराच्या मंदिरात, महादेवाच्या मंदिरात भेटतोय म्हणा, मग महाशिवरात्राक येतलं सडे. बोला हा येतलंय ना, भेटूया मग इथे, ते मंदिरात आपण भेटूया. मी तुका खंय भेटतलंस तू, आता तुझ्याकडे फोन नाही असा. नाही, फोन घेतलंय मी, माका झिलान माका दिल्यान फोन घेऊन. आता तू माका फोन करू शकतो, त्याच्यावरसूनच मी करतोय फोन तुका, त्याच्यावरसूनच तुझ्यावर बोलतोय. मोबाईल असा माझ्याकडे आता माका समजला कसा मोबाईल करू खया, फोन करू खया. तू माका थंय इलस, थंय अमुक अमुक जागा तिने मला सांगितलं, थंय येऊन तू माका भेट त्या मंदिराची. आणि मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी त्या रात्री ती आजी मला भेटली आणि ती वाकत होती, ती आणखीन सरळ झाली होती. बघा मित्रांनो, आमूलाग्र बदल. तिने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आणि ह्या सर्व सनातन संस्कृतीच्या जोरावरती ह्या सर्व गोष्टी ती नित्यनियमाने करत होती. त्यामुळे ती आणखीन उभी राहिली. ताट उभी नाही, पण तिच्यामध्ये आणखीन फरक पडला. म्हणजे एकदम ती 90 अंशाच्या कोनात उभी राहत होती, ती आणखीन तिचा कोन बदलला होता. पण काठी तिने सोडली नव्हती, काठी तिच्या हातात होती. पण हा झालेला आमूलाग्र बदल. मग महादेवाचं आम्ही दर्शन घेतलं, बसतो तिथे, गप्पा मारल्या. मग तिला एक सांगितलं, आता महादेवाक तू काय चढवलंस, घरात हे बेल खैसून आणलंस, तर माझ्या पर्सातच असत बेलाची झाडा, बेल लावलेला असा. आणि माझं देवाक चढवू आहे ना, आमचे हे होते ते महादेवाचे अगदी मोठे भक्त, त्यामुळे त्यांनीच लावलेला आता बेलाचा झाड असा. हां, मग त्या बेलाची पाना रोज महादेवाच्या पिंडीवर चढवतेलस, तशी तू सुद्धा खा महिनाभर, तू सुद्धा ते खा, म्हणजे डोक्या शांत राहील आणि तुझी पाचन संस्था सुधरेल. त्याच्यावरती बहुगुणी येतो. पण हे एवढं सुरू कर महिनाभर. आणि नंतर येतलो गुढीपाडवा, म्हणजे चैत्र महिना येतलो. मग त्यावेळी सुद्धा तू काहीतरी करत असशील. सकाळी उठल्यावरती काय करतस, तर ती कडुलिंबाची पालो खातय मी, म्हणजे त्याचं चटणी बनवून खातय. तर शास्त्र करू खाचो आहे ना. हां, तू सांगलं शास्त्र म्हणजे काय म्हटलंस ता मला, विज्ञान. शास्त्र म्हणजे विज्ञान, शास्त्र म्हणजे सायन्स. मग तू एक दिवस खातस, असं एक दिवस खाऊन उपयोग नाही, तर मिरगापर्यंत खा, मिरग येईपर्यंत. म्हणजे हे रोज करू खा, कारण उष्णता वाढली असता, उन्हाळा असता, आणि या उन्हाळ्यापासून, त्या उष्णतेपासून आपणाक संरक्षण होया. आपल्या शरीराक, आपल्या मनाक, आपल्या तब्येतीक तो उपयोगात असतो. म्हणून तो जो पहिल्या दिवशी खातं तेवढीच चटणी ती वाटून रोज खात जा. आणि तू काय करी होतंस, मिक्सरमधला वाटलेला खातस की पाट्यावरचा वाटलेला खाय होतंस? नाही, पाट्यावरचाच. आता मिक्सर लावूक लागलंय, झपा नाही म्हणा. बोलो नाही, आता पाट्यावर वाटूक सुरुवात कर. आणि दळाप खाय अडसस, दळान मी चक्कीवर टाकतोय. बोला दळान आता तू जात्यावर कर. जातो असा घरात असा ना, पूर्वी आम्ही जात्यावरच ह्या करू, जात्यावरच आम्ही दळाप काढू, पीठ काढू. मग आता सुद्धा हळूहळू तुका व्हाया तितका पीठ रोज जमात तेवढा काढ बघ. मग तुका काय व्यायाम करूची गरज नाही असत, कसली आसना करूची गरज नाही असत. उभ्यान झाडू मारतस आता वाढवण घेऊन, हां वाढवण घेऊन आता उभ्यान वाकान मारताय झाडू, झालात ना. म्हणजे कपडे कोण धुता तुझे आता? पूर्वी पण मीच धुवायचे बसान, आता सुद्धा मीच धुतोय.
तुला झाला व्यायाम, व्यायाम झालो तुझो. आता तू जाता फिरायतलंस तो आणखीन व्यायाम होतलो. हळूहळू जमात तसा कर, अगदी जोर काढू नकोस, मी सांगलंय म्हणा. हे सर्व तिला माहिती दिली. मित्रांनो, सनातन संस्कृती अगाध आहे, विज्ञान अगाध आहे. आणि हे सगळं संस्कृती म्हणजे काय, संस्कार, त्याचं 100 असे त्याचे आस्कार आहेत. म्हणजे ते कर्म करण्याची एक क्रिया आहे. 100 आपण म्हणतो 100%, तर ते 100% करणं गरजेचं आहे. संस्कार म्हणा, संस्कृती म्हणा, हे 100% करण्याचं गरज आहे. कृती, हे संस्कार कृतीमध्ये आणणं म्हणजे संस्कृती, म्हणजे कर्म करणं. मित्रांनो, लक्षात घ्या, विज्ञान आणि हे विज्ञान समजून घ्या आणि त्यानुसार या सनातन संस्कृतीला जगा. मित्रांनो, हिंदू नष्ट होईल पण सनातन नष्ट होणार नाही. एखाद्या वेळेस हिंदू ह्या भूतलावरून नष्ट होऊ शकेल पण सनातन नष्ट होणार नाही. कारण हिंदू म्हणा, मुसलमान म्हणा, बौद्ध म्हणा, ख्रिश्चन म्हणा, हे जे कोण आहेत, हे जे तथाकथित धर्म आहेत, हे सर्व नष्ट होतील पण सनातन ह्या भूतलावरून नष्ट होणार नाही. जरी जीव याच्यावरचा जीव नष्ट झाला तरी सनातन हा कायम राहील. कारण सनातन म्हणजे विज्ञान आहे. सनातन म्हणजे ज्या भौगोलिक कारणं आहेत, भूगोल आहे, जॉग्राफी आहे. सनातन म्हणजे सृष्टी आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, विज्ञानानुसार जगणं म्हणजे सनातन आहे. मी सनातन संस्कृतीचा एक थ्योरी मांडलेली आहे. सनातन संस्कृतीची थ्योरी काय आहे, सृष्टी निर्मितीची थ्योरी मी ठेवलेली आहे. ती म्हणजे दशावतार. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत. दशावतार जे आपण डार्विनची थ्योरी म्हणतो, म्हणजे मनुष्याची उत्क्रांती कशी होत गेली, मनुष्यामध्ये मनुष्य कसा घडत गेला, ही डार्विनची थ्योरी आहे. मित्रांनो, ही साप खोटी आहे. ती साप खोटी आहे, मी तिला पूर्ण नाकारतो. तर सृष्टीची निर्मिती, फक्त मनुष्य प्राण्याची उत्क्रांती नव्हे तर सृष्टीची निर्मिती कशी आहे ही दशावतारामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. पण आपण त्याच्याकडे काय बघतो, फक्त भाकड कथा म्हणून ऐकतो, पण आपल्याला त्याचं विज्ञान कळलेलं नाही. आणि तेच विज्ञान मी तुमच्यासमोर ह्या दशावतार ह्या शृंखलेमध्ये मी हा विज्ञान मांडलेला आहे. सृष्टीची निर्मिती कशी झाली, सृष्टीची सिद्धांत, निर्मितीचा सिद्धांत, ही थ्योरी जाऊन ते माझे व्हिडिओ पाहू शकता. आणि मी अगदी विस्तृत माहिती दिलेली सुद्धा आहे सनातनवरती, तीही माहिती तुम्ही जाऊन बघू शकता. मित्रांनो, लक्षात आलं का आजची गोष्ट. आणि काही दिवसानंतर म्हणजे झालं मे महिना झाला, परत गणपती आला आणि गणपतीमध्ये तिने मला फोन केला की झिला, मी फुगड्या घालतोय, मी माझ्या नातवांबरोबर आता फुगड्या घातलंय या वर्षात, तू खय असस गणपतीक इलस तर बरा होय. मी बोलो, आजे मी मुंबईक असय, गणपतीक येवचा होता माका पण येऊक शकलं नाही, फुगड्या घालते मी. त्याका माका झिलाक सांगलंय, मी त्याचो व्हिडिओ पाठव, तुका टाक म्हणान. तो त्याने टाकलो की नाही माका माहिती नाही, तुका पाठवलेन की नाही, पण मी फुगड्या घातलंय ह्या वर्षी. म्हणजे बघ, तू देवासारखो पांडुरंगासारखो भेटलंस. बघा मित्रांनो, म्हणजे जी व्यक्ती उठून चालू शकत नव्हती ती तिने फुगड्या घातल्या. म्हणजे बघा आमूलाग्र बदल. वय वर्ष किती, तर त्यावेळेला तिचं मला वाटतं 80च्या आसपास, म्हणजे 75-80च्या आसपास ती काहीतरी असेल. तिने मला वय 80 सांगितलं होतं. म्हणजे आपण 81 पकडू, हे त्यावेळी तिचं वय 81चं असेल. मित्रांनो, लक्षात घ्या, इच्छाशक्ती आणि ते गावातील निसर्गाच्या सानिध्यात असलेलं जीवन. मी तिच्या मुलालाही समजून सांगितलं, तिचा मुलगासुद्धा परतला गावाकडे. मित्रांनो, मी 1997 पासून कोकणावरती काम करतोय.
युवकांना मी कोकणात परत यायला त्यांना मी प्रोत्साहित केलेलं आहे. 2016पर्यंत मी मोजत होतो, त्याची गिनती करत होतो. तोपर्यंत 350-400 युवक युवती किंवा आणखीन लोक, बरेचसे लोक म्हणजे अगदी वयस्करसुद्धा ते गावाकडे वळलेत आणि आता कामधंदा करतायत, उद्योग करतायत, व्यवसाय करतायत आणि आपला उदरनिर्वाह करतायत. कारण कोकण ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. तिथे मद्रासी, भैया, गुजराती, पंजाबी येऊन व्यवसाय करतायत आणि आम्ही कुठे भटकतोय तर मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, शहरांमध्ये. हे दुर्दैव आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? कोणाला मार्गदर्शन हवं असेल तर मी ते मार्गदर्शन देऊ शकतो, मी मदत करू शकतो, सहकार्य करू शकतो. ग्रामपंचायत ते केंद्र सरकार इथपर्यंत माझी सरकारी खात्यामध्ये चांगला संपर्क आहे. तर माझ्याकडे असलेली माहिती किंवा माझं जे नॉलेज आहे, माझे जे रिलेशन्स आहेत बाजारामध्ये, मार्केटमध्ये, त्याचा मी तुम्हाला मदत करू शकतो. आणि आता सरकार योजना देतातच आहेत, अनेक योजना राबवत आहेत. त्या योजनेचाही तुम्ही फायदा उचलू शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला मदत, सहकार्य करू शकतो. असो मित्रांनो, तर तिचा आता तिचा मुलगासुद्धा, छोटा मुलगासुद्धा आपल्या बायका मुलांना घेऊन तिथे आता गावाला राहतोय तिच्यासोबत. आणि तिच्या जीवनामध्ये एक आनंदमय दिवस आलेले आहेत. आणि आताच 2 वर्षापूर्वी म्हणजे गेल्या वर्षीच माझ्या मते मला ती कुडाळाच्या बाजारात दिसली. गणपतीच्याच काळामध्ये कुडाळाच्या बाजारात दिसली. तिनेच हाक मारली, अरे झिला. मी एकदम दचकलो, इथे कुठे? आवाज ऐकला मी तिचा, ओळखला. अरे ये हडे ये, मी बाजारात येलो आहे. हे बघ, नारळ घेऊन येलं आहे, नाल घेऊन येलं आहे. हे नाल आणि भाजी घेऊन येलं आहे. ही लावलेली मी भाजी, मुळ्याची भाजी, ही चवळी लावलेली, या चवळीच्या शेंगा. आणि ती मला ते मग एक मुळ्याची जुडी आणि चवळीच्या शेंगाची जुडी दिली. हे घे, तुका घेऊन जा. मित्रांनो बघा, आतापर्यंत यापूर्वी ती त्या रिक्षावाल्याकडे नारळ देत होती बाजारात विकायला आणि त्याच्यावर तिचं उदरनिर्वाह होत होता. ती काय जमेल तसं भाज्या लावत होती आणि ते रिक्षावाल्याकडे देत होती. ती स्वतः बाजारात येऊन बसायला लागली होती. जे पूर्वी तिचं उद्योग चालू होते ते उद्योग तिने परत सुरुवात केले ह्या वयात सुद्धा. कारण इच्छाशक्ती आणि सनातन संस्कृतीच्या नुसार चालणं, सनातन संस्कृतीनुसार कर्म करणं. मित्रांनो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सखोल गोष्ट, ती माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतोय? सोपस्कर म्हणून ते सण साजरे करतोय, करायचं म्हणून साजरे करतोय. याला काही अर्थ नाही मित्रांनो. आता जे नक्षत्र येत आहेत, या पावसाचे जे नक्षत्र आहेत, ते नक्षत्रसुद्धा महत्त्वाची आहेत मित्रांनो. मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हे जी नक्षत्र आहे ना मित्रांनो, ह्याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे. हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. आपण ह्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवू. पण हे तुमच्या लक्षात आलंच असेल, त्या आजीमध्ये झालेला आमूलाग्र बदल. आणि ती त्यावेळेला काठी न घेता त्या बाजारात आली होती. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काठीचा आधार न घेता अगदी ताठ सरळ 180च्या कोनामध्ये उभं राहून ताठ. म्हणजे बघा मित्रांनो, ती वासनं पण घालायला तिने सुरुवात केली होती. ही रामदेव बाबाची हे लावून टी व्हीवरती ते बघून, म्हणजे बघा, माझीही तिला गरज पडली नाही. तिने हळूहळू स्वतःला काय केलं? घडवलं, आमूलाग्र बदल आणले. मित्रांनो, सनातन संस्कृती ही अगाध संस्कृती आहे. हे विज्ञान आहे आणि विज्ञानावरती आधारित आहे. त्यामुळे म्हणालो, सनातन संस्कृती कोणाचा बापसुद्धा नष्ट करू शकत नाही, संपवू शकत नाही. कारण ते अनंत आहे. कारण सनातन काय आहे? ते अनंत आहे, चिरकाल आहे. आता ती कधी सुरुवात झालं, विज्ञानाला कधी सुरुवात झाली कोणी सांगू शकत नाही. कारण त्याचं इसवी सन आपल्याला माहिती नाही. मित्रांनो, लक्षात आलं का?
ज्योतिषशास्त्रसुद्धा एक विज्ञान आहे, त्याच्यावरतीच मी व्हिडिओ बनवतो आहे. पण आपली जे लोक आहेत ना, जे श्रोते आहेत, व्ह्युअर आहेत, त्यांना फक्त कसं पाहिजे, मनोरंजन, गंमत, बस. याच्या पलीकडे ते जात नाहीत. मनोरंजन, गंमत, आपल्याला ज्ञान मिळवायचे, आपल्याला माहिती मिळवायची आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला ती द्यायची आहे. ह्याचा त्यांच्याकडे हे नाही आहे, इच्छा नाही आहे, इच्छाशक्ती नाही आहे. आपण आपल्या संस्कृतीलाच समजून घेतलं नाही तर इतरांना काय सांगणार. मित्रांनो, ही जर संस्कृती आपण वैज्ञानिक स्वरूपात जर इतरांना समजवू, जे म्हणतात आम्ही मुस्लिम आहोत, आम्ही ख्रिश्चन आहोत, आम्ही बौद्ध आहोत, आम्ही अमुक आहोत, तमुक आहोत, त्यांना जर ह्या सनातन संस्कृतीचा पाया, गाभा, त्याचं महत्त्व, त्याचं विज्ञान जर आपण सांगितलं तर ते कसे काय नाकारतील. कोणत्या मुखाने, कुठल्या शब्दाने, कुठल्या तोंडाने नाकारतील. सरळ साधी गोष्ट आहे. हे सनातन आपल्याला पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी हे सगळं ग्रंथ आहेत. या ग्रंथाचा मनन, चिंतन, वाचन, श्रवण करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. पण ते पॉसिबल नसेल तर कोण आपल्याला मार्गदर्शन करत असेल ते मार्गदर्शन तरी स्वीकारणं गरजेचं आहे. आपला अहंकार, आपले षडविकार पहिले बाजूला ठेवा आणि असे कोण सनातनबद्दल आपली माहिती देत असेल विज्ञाना स्वरूपात तर ते ऐका, समजून घ्या आणि ते आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात उतरवा. मग तुम्हाला कुठल्याही औषधाची गरज नाही. मित्रांनो, आयुर्वेद हे एकमेव औषध आहे, कारण त्यांनी निसर्गाने त्याला जन्माला घातलेलं आहे. आपल्याला सुद्धा निसर्गाने जन्माला घातलेलं आहे. ज्यावेळी त्या निसर्गाने जन्माला घातलं त्याच्या अगोदर त्यांनी औषधाला जन्माला घातलेला आहे. हा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे मित्रांनो. मनुष्य प्राण्याला किंवा इतर प्राण्याला जन्माला घालायच्या अगोदर हे औषध जन्माला आलेलं आहे. म्हणजे रोगापूर्वी औषध जन्माला आलेलं आहे. मग अशा निसर्गाला आपण त्याकडे नजरअंदाज करणं म्हणजे चुकीचं आहे. आणि हे औषधसुद्धा घेण्याची गरज नाही मित्रांनो. जर तुमच्यामध्ये इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती जर तुमच्याकडे निर्माण झाली, मित्रांनो, ग्रंथी म्हटलं जाते. ग्रंथी, मी ग्रंथ बोललो, ती म्हटले ग्रंथी. जशी साधू ग्रंथी, साधुपिंड, ह्याच्यातून एक ग्रंथी तयार होते. त्या ग्रंथीला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये इन्सुलिन. ते जर बनायचं बंद झालं तरच डायबिटीस होते, तरच मधुमेह होतं. म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण वाढत जाते. त्या ग्लुकोजला नियंत्रण करण्यासाठी जी ग्रंथी तयार व्हायची ती बंद झाली तर. कारण ग्लुकोज हे आवश्यक आहे प्रत्येकाच्या शरीरात बनणं. किंवा ब्लड, हे रक्तदाब, ब्लड प्रेशर, हे सुद्धा गरजेचं आहे. कारण शरीरात रक्त संचार होणं गरजेचं आहे, रक्तभिसरण होणं गरजेचं आहे. तो दाब नसेल तर रक्तभिसरण होऊ शकत नाही. म्हणजे पंप, असं पाण्याचा पंप कसा आपण लावतो तोच प्रकार आहे तो रक्तदाब. म्हणजे फक्त त्याचं प्रमाण कमी झालं किंवा वाढलं जास्त अतिप्रमाणात तर आपण त्याला रोग म्हणतो. तसंच ते डायबिटीस आहे. जर ह्याच्यावरती आपण नियंत्रण आणलं तर आपल्याला बाहेरून कोणतंही औषध घ्यायचं गरज नाही आहे. आणि ती सर्व औषधं आजीची बंद झाली, लक्षात घ्या मित्रांनो. आणि ती फक्त आता घरातल्या काही गोष्टीचा वापर करून, ज्या काय मी तिला टिप्स दिल्या आहेत, जे काय टिप्स दिले, जे काय औषधं मी तिला सांगितली आहेत, ती तेवढं करते आणि आज ती निरोगी आहे. मित्रांनो, लक्षात आलंच असेल सनातन संस्कृती काय आहे. ॲलोपॅथिकमध्ये कुठलंही औषध नाही आहे, तो रोग बरा करत नाही. ॲलोपॅथिकमध्ये रोग फक्त दाबला जातो किंवा तिथला रोखला जातो काही काळासाठी. त्यामुळे फक्त आयुर्वेदाला स्वीकारा. निसर्गाशी एकरूप व्हा. निसर्गाशी आपली नाळ तुटल्यामुळे हे आपली आलेली अवस्था आहे. आपण म्हणतो ना, आपण काय म्हणतो, देवाची करणी नारळात पाणी. तसंच मी एक स्लोगन बनवलं आहे, माणसाची करणी आणि अवेळी पाणी. माणसाची करणी काय आहे तर अमाप जंगलतोड, वृक्षतोड आणि त्यामुळे ही झालेली विध्वंस, जीवांची हत्या आपल्या स्वार्थासाठी, आपल्या मतलबासाठी. त्यामुळे जे ऋतुचक्र आहे, सृष्टीचक्र आहे, ते बाधित झालेलं आहे.
आता ते पूर्वरत आणण्यासाठी आपल्याला आता कंबर कसायला हवी, कंबर कसायला हवी. अन्यथा काय होईल, सर्वनाश होईल, विनाश होईल. आणि आपण विनाशाकडे चाललेलो आहे. आता विनाश घडवायचा की काय घडवायचं, काय करायचं हे आता आपापल्या हाती आहे. आता ठरवा तुम्ही नक्की काय करायचं. सनातन संस्कृतीप्रमाणे चालायचं की भक्त भाकड कथा वाचत बसायची. सनातन वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.